नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण UDICE पोर्टलवर दुसऱ्या शाळेतून आलेला विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कसा इम्पोर्ट करावा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर, त्याची जन्मतारीख आणि शाळेत प्रवेश घेतल्याचा दिनांक. चला तर मग पाहूया विद्यार्थी कसा इम्पोर्ट करायचा. मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करूया. त्यामध्ये UDICE प्लस SDMS टाईप करून सर्च करूया. येणाऱ्या पहिल्याच टॅबवरती क्लिक करून आपल्या शाळेचा UDICE कोड आणि पासवर्ड टाकूया. त्यानंतर येणारा कॅप्चा टाकूया. आणि खाली असणाऱ्या निळ्या लॉग इन बटनावर क्लिक करूया. अकॅडमिक इयर 2025-26 निवडूया. क्लोज या बटनावरती क्लिक करूया. डाव्या बाजूच्या मेनू वरती क्लिक करून त्यातील स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशन याच्यावरती क्लिक करूया. त्यानंतर येणारा 2 नंबरचा टॅब इम्पोर्ट मॉड्यूल वरती क्लिक करूया. समोर इम्पोर्ट विदिन स्टेट त्याच्या खाली असणाऱ्या गो या बटनावरती क्लिक करूया. आता आपल्याला जो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करायचा आहे त्याचा PEN नंबर, पेन नंबर आपल्याला आवश्यक आहे. तो जर आपल्याला माहिती नसेल तर त्यासाठी गेट पेन अँड DOB यावरती क्लिक करूया. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकावा लागेल. प्रथम आपण खाली दिलेल्या आधार नंबर याच्यावरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. तर आपण प्रथम आधार नंबर टाकूया. त्यानंतर त्याचं जन्माचं वर्ष, फक्त वर्ष टाकायचं आहे. आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्या विद्यार्थ्याचा आपल्याला पेन नंबर उपलब्ध होईल. पेन नंबर उपलब्ध झाल्यानंतर तो नोंदवून घ्यायचा आहे आणि स्टुडंट पेन या रकान्यामध्ये तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पुढच्या रकान्यामध्ये आपल्याला त्याची जन्मतारीख टाकायची आहे. त्यापुढील गो या बटनावर क्लिक करायचं आहे. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये समोरच्या शाळेने जर त्या विद्यार्थ्याचं जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल, फॅसिलिटी प्रोफाईल सेव्ह केलेला असेल आणि त्या विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल विथ TC केलेला असेल तर आपल्याला त्याचं स्टेटस ड्रॉप बॉक्स असं दिसेल. तरच तो आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करता येईल. जर तसं केलं नसेल तर आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करता येणार नाही. त्यासाठी त्या शाळेला आपल्याला रिक्वेस्ट पाठवावी लागेल. चला तर आपण या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करूया. प्रथम त्याचा क्लास आलेला आहे. सेक्शन आपल्याला असेल म्हणजे तुकडे असेल A, B तर ती निवडावी. त्यानंतर त्याचा
आपण प्रवेश दिल्याचा दिनांक टाकायचा आहे. आणि इम्पोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मेसेज येईल की त्या विद्यार्थ्याचं नाव, प्रिव्हियस क्लास आणि आपल्याला त्याला इम्पोर्ट करायचा का कन्फर्म करायचा आहे. आणि कन्फर्म केल्यानंतर हा विद्यार्थी ॲड झालेला नाही, एरर दाखवत आहे. त्यासाठी आता आपल्याला दुसरी पद्धत वापरावी लागेल, ती म्हणजे ड्रॉपबॉक्सचा वापर करावा लागेल. आपल्याला आता ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट याच्यावरती क्लिक करावं लागेल आणि त्यामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याच्या शाळेचा UDIS कोड जर आपल्याला माहिती असेल तर तो टाकावा लागेल. आणि सर्च करावं लागेल. जर तसं सर्च नाही झालं, जर UDIS कोड माहिती नसेल तर आपल्याला राज्य, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर शाळा, निवडावे लागेल आणि पुन्हा सर्च करावं लागेल. सर्च केल्यानंतर खाली जो विद्यार्थ्यांची लिस्ट येईल त्या शाळेच्या, त्याच्यामधील इम्पोर्ट या बटनावर क्लिक करावं लागेल. इम्पोर्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचा जो पेन नंबर आहे तो पेन नंबर इथे आलेला आहे, त्याची तारीख टाकावी लागेल. जन्मतारीख, आणि त्यानंतर गो या बटनावर क्लिक. त्यानंतर या पेजवरती त्याची तुकडी, शाळा प्रवेश दिनांक टाकल्यानंतर आपल्यासमोर अशी टॅब ओपन होईल आणि त्यानंतर विद्यार्थी सक्सेसफुली सेव्ह होईल. स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड असं येईल आणि तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट होईल. धन्यवाद.